यामध्ये गणित आणि विज्ञान हे अभ्यासक्रम NCERTच्या प्रमाणे असतील, तर मुलांना शाळेमध्ये 70% अटेंडन्स ही कंपल्सरी असेल। जिकडे तिकडे ही चर्चा आहे की 2025 पासून आपल्या राज्यात CBSE पॅटर्न राबवला जाणार आहे। तर नमस्कार मैत्रिणींनो, आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये CBSE पॅटर्न कशा पद्धतीने राबवला जाणार आहे। अशा पद्धतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। CBSEचा अभ्यासक्रम हा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देणार आहे, जसं की GEची परीक्षा, नेट परीक्षा, UPSC यासारख्या परीक्षेसाठी हा अभ्यासक्रम भरपूर महत्त्वाचा असणार आहे। सन 2025-26 ला हा अभ्यासक्रम फक्त इयत्ता पहिलीसाठी असेल। त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम चालू होईल। 2028 ला या अभ्यासक्रमाचा एंड असेल। 2028 मध्ये हा अभ्यासक्रम इयत्ता 8वी, 10वी आणि 12वी पर्यंत होईल। म्हणजे पूर्ण 12वी पर्यंत हा अभ्यासक्रम व्हायसाठी 25 पासून ते 2028 पर्यंतचा काळ। याच भूगोल आणि भाषा विषयाची पुस्तकं ही कशी असतील, तर ही पुस्तके बालभारतीनेच बनवलेली असतील, पण ती अपडेटेड स्वरूपाची असतील। CBSE पॅटर्नचे नवीन बुक हे आपली बालभारती छापणार आहे। CBSE पॅटर्नशी रिलेटेड आपल्या पहिलीत जाणाऱ्या मुलांचा कशा पद्धतीने अभ्यास घ्यावा याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, तुम्हाला माहिती दिली जाईल। विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने CBSEच्या अभ्यासक्रमात काय काय असणार आहे ते पाहूया। या अभ्यासक्रमात आपली संस्कृती आणि आपल्या परंपरांना प्राधान्य दिले जाईल। जसे की आपल्या महाराष्ट्रातील अनेक संत असतील, समाजसुधारक असतील, या सर्वांचा इतिहास आपल्याला यात बघायला मिळणार आहे। हा अभ्यासक्रम आपला घोकंपट्टीवर आधारित नसणार आहे, तर तो समजून घेऊन करायचा आहे। आपल्या राज्य सरकारच्या अभ्यासक्रमाला अधिक सोप्या पद्धतीने करून तो समजून घ्यायचा आहे। बालभारतीने तयार केलेली नवीन पुस्तके ही NCERTच्या अनुषंगाने असणार आहे। यामध्ये विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल, फाईन मोटर स्किल, स्पीकिंग स्किल हे सर्व डेव्हलप होणार आहे। यामध्ये गणित आणि विज्ञान हे अभ्यासक्रम NCERTच्या प्रमाणे असतील, तर मुलांना शाळेमध्ये 70% अटेंडन्स ही कंपल्सरी असेल। CBSE लागू होतंय तर आपला SSC बोर्ड बंद पडणार का? तर असं अजिबात नाही। SSC बोर्ड राहणार आहे, पण तो अपडेटेड स्वरूपाचा असणार आहे। आपण CBSE कडून काय घेणार आहे, तर त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांचे स्किल्स हे सर्व आपण CBSE कडून घेणार आहोत। तर या पॅटर्न मध्ये 70% CBSE पॅटर्न असेल आणि बाकीचा राहिलेला 30% हा आपला SSC म्हणजे राज्य गव्हर्नमेंटचा पॅटर्न असेल। या नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता पहिलीपासून मराठी, इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा ही सक्तीची असणार आहे। नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यामध्ये आता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या स्तरांऐवजी पायाभूत स्तर, पूर्व प्राथमिक स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर असा आकृतिबंध असणार आहे। पायाभूत स्तर हा वयवर्ष 3 ते 8 वर्षापर्यंत असणार आहे। त्यामध्ये नर्सरी, LKG, UKG आणि पहिली आणि दुसरी असणार आहे। पूर्व तयारी स्तर हा वयवर्ष 8 ते 11 मध्ये असणार आहे। यामध्ये 3री, 4थी आणि 5वी। तर त्यानंतर येतो पूर्व माध्यमिक स्तर, यामध्ये वयवर्ष 11 ते 14 वर्षापर्यंत 6वी, 7वी, 8वी असणार आहे। आणि माध्यमिक स्तर येतो त्यामध्ये वयवर्ष 14 ते 18 असणार आहे आणि ते 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या वर्गासाठी असणार आहे। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही जर असा मला सपोर्ट केला तर मला नवीन नवीन इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी खूप मोटिवेशन भेटतं, त्यामुळे प्लीज सपोर्ट मी।